सन्मान्य सदस्य परिणय फुकेजींच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या बाबतीमधल्या काही गोष्टी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सभागृहात सांगू शकतो। सध्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्र वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही। केवळ सन 2016 पासून अस्तित्वात असलेल्या बफर क्षेत्राचे एकसंध नियंत्रण करण्यात आलेले आहे। शासनाने बफर क्षेत्र विस्ताराबाबत कोणताही नवीन निर्णय घेतलेला नाही। विद्यमान अधिसूचित बफर क्षेत्र पूर्ववत आहे। बफर क्षेत्राचा उद्देश वन्यजीवांना सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देणे व मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे। कोणतेही गाव समाविष्ट करण्यात आलेले नाही। स्थानिकांच्या रोजगारावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही। कायदेशीर चौकटी बाहेरील कोणतेही अतिरिक्त निर्बंध लादलेले नाहीत। स्थानिकांच्या उपजीविकेचे अधिकार विद्यमान नियमानुसार कायम आहेत। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्राचे बफर क्षेत्र शासन निर्णयानुसार अधिसूचित करण्यात आले असून सध्या बफर क्षेत्र वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही। तेंदूपट्टा बांबू कास्ट आकास्ट उपज पूर्वीप्रमाणे निष्कासित करू शकणार आहेत आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पासभोवताली असलेले पर्यावरण संवेदनशील क्षेत्र 2016 मध्ये 339 हेक्टर इतके होते ते 2023 मध्ये देवरी येथील 139 हेक्टर व अर्जुनी मोरगाव येथील 512 कमी करण्यात आले आहे। आता पुन्हा त्यामधील क्षेत्र कमी करून सदरचे क्षेत्र 29,715 हेक्टर एवढे ठेवण्याबाबतचा प्रस्ताव 8 दिवसाच्या आतमध्ये केंद्र शासनाकडे पाठवण्यात येईल आणि त्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करून टाकू।